हॅलो नमस्कार, मी शर्मिला. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं आणि मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी महिलांसाठी अतिशय उपयोगी असणाऱ्या अशा साड्यांच्या घड्या यावरती व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तर बघा, माझ्या चॅनेलवरती तुम्ही बऱ्याच वेळा डेली रुटीन, पूजा वगैरे तसंच जे काही ट्रॅव्हलिंग ब्लॉग असतात, त्याच्यानंतर आपले सण समारंभ असतात, तर ते पाहिलेले आहेत. आणि माझा चॅनेल हा लाईफस्टाईलवरती डिपेंड असल्यामुळे मी तुमच्यासोबत अशा विविध गोष्टी म्हणजेच किचनच्या रिलेटेड टिप्स किंवा आपल्या महिलांच्या टिप्स, मेकअप्स वगैरे याबद्दलच्या टिप्स नेहमी शेअर करत असते. तर आज मी तुमच्यासोबत एक अशीच महत्त्वाच्या ज्या काही ट्रिक्स आहेत तर त्या शेअर करणार आहे, आणि ते म्हणजे आपल्या सगळ्या महिलांसाठी उपयोगी आहेत. आणि हो, त्यासाठी थोडासा वेळ हा लागतोच बघा. थोडा वेळ काढला तर आपलं घर पण स्वच्छ राहतं, आणि म्हणतात ना, आपले ज्या काही आपण गोष्टी ठरवलेल्या असतात तर त्या साध्य होतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत साड्यांच्या घड्या, विविध प्रकारच्या अशा मी 4 ते 5 साड्यांचे घड्याचे प्रकार तुम्हाला दाखवलेले आहेत. ते तुम्हाला अतिशय उपयोगी ठरतील. अगदी छोटी घडी कशी साडीची बनवायची त्यापासून मी तुम्हाला दाखवलेलं आहे, किंवा आपल्या ज्या ब्रॉड म्हणजे ज्या साड्यांचे काठ असतात त्याची घडी आपण कशी बनवायची, किंवा आपले काठ व्यवस्थित राहावे साडीचे, त्याच्यासाठी काठ आतल्या साईडला लावून घड्या कशा बनवायच्या. आपण ज्या साड्यांच्या घड्या घालतो तर त्या जेव्हा आपण कपाटात ठेवतो, एखाद्या पाऊचमध्ये वगैरे ठेवतो, एक साडी काढली की असे ते पाऊच असे प्लॅस्टिकचे वगैरे असले की घसरतात एकमेकांवरून आणि साड्या खाली पडतात. तर अशा पद्धतीने जर आपण साड्यांच्या घड्या घातल्या, साडी जरी खाली पडली तरी ती अजिबात तिची घडी विस्कटत नाही. आणि एक म्हणजे त्याच्यामध्ये जे पॉकेट्स तयार होतात त्याच्यामध्ये तुम्ही ब्लाऊज, तुमचा पेटीकोट ते सुद्धा ठेवू शकता. तर कशा पद्धतीने मी त्या घड्या तुम्हाला घालून दाखवणार आहे, तर या आज व्हिडिओमध्ये तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ स्किप न करता बघा. म्हणजे प्रत्येक साडीची घडी मी कशी आणि कशा पद्धतीने तुमच्यासोबत अगदी सोप्या पद्धतीमध्ये शेअर केलेली आहेत, नक्की बघा. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू. आणि हो, तुम्ही माझ्या चॅनलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक तर कराच, पण चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासोबत जे शेअर करणार आहे रोज, ते तुम्हाला अगदी सहजपणे मिळतील. आणि ते कधी मिळतील तर हो, बाजूला असणारे जे बेल आयकॉनचे जे बटन आहे ते प्रेस करा. म्हणजे काय होईल, मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल, आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग वेळ न घालवता मी तुम्हाला आज या साड्यांच्या घड्या घालून दाखवते कशा पद्धतीने आहे. तर बघा ताईंनो, आपल्याकडे अशा प्रकारच्या ज्या एकदम सॉफ्ट आणि सुळसुळीत अशा साड्या असतात, तर त्याच्या घड्या आपण घालून जर अशीच कपाटामध्ये ठेवली तर थोडा जरी हात लागला तरी ती कपाटातून पटकन साडी खाली पडते आणि त्याची घडी विस्कटली जाते. आता या साडी दिसायला एवढी सुंदर आहे ना, तर त्याचे काठ देखील तेवढेच एकदम म्हणजे डिफिकल्ट असतात. त्याला थोडा जरी धक्का लागला कुठे तर त्याचा धागा लगेच निघतो. तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या साड्यांची, त्या साड्यांच्या काठाची व्यवस्थित काळजी घ्यायची असते. तर व्हिडिओमध्ये दाखवलेले मी जशी पद्धत आहे त्या प्रकारे साडी अगदी व्यवस्थित फोल्ड करायची दोन्ही साईडून. त्यानंतर मधोमध हा छान असा फोल्ड करून घ्यायचा साडीला. आणि आता बघा, तुमचा जो साडीचा ब्लाऊज आहे तो या साडीमध्ये असा व्यवस्थित मधोमध ठेवून द्यायचा, जेणेकरून आपल्याला प्रत्येक वेळेस ब्लाऊज शोधायची गरज पडत नाही. आणि साडीची घडी करून झाली की वरच्या साईडला असं पॉकेट तयार होतं, तर त्या पॉकेटमध्ये उरलेल्या साडीची घडी जी आहे ती आपल्याला ठेवून द्यायची. तर अशा प्रकारे एकदम पॅक आणि अशी पॉकेटसारखी साडी तयार होते. याला पॉकेट घडी असं म्हटलं जातं. तर ही साडी जी आहे कपाटातून पडली तरी त्याची घडी अजिबात विस्कटणार नाही. त्यानंतर बघा, दुसऱ्या प्रकारची घडी इथे बघा मी तुम्हाला दाखवते. आपल्याकडे बऱ्याच अशा साड्या आहेत, एका साईडला ब्रॉड घडी असते आणि काठ असतात, आणि दुसऱ्या साईडला छोटे काठ असतात. अशा वेळेस काठ जे आहेत ते व्यवस्थित राहण्यासाठी आणि ते बघा अशी मध्ये व्यवस्थित घडी मारायची, आणि एवढी मोठी परत दुसऱ्या साईडून घडी करायची नाही.
तर त्यापेक्षा थोडीशी छोटी अशी घडी दुसऱ्या साईडून करून घ्यायची. आणि अशाच पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तशी साडी सेट करून घ्यायची पूर्णपणे. आणि जो उरलेला पुढचा भाग आहे तो समोर जे पॉकेट तयार होतं छोटंसं, तर त्याच्यामध्ये तो अर्धा घालून घ्यायचा. आता बघा अशा प्रकारे साडी आपली सेट होणार आहे. आणि या साडीचा जो काही काठ वगैरे असतील, साडीला कुठे घडी पडली असेल तर ती हाताने व्यवस्थित करून घ्यायची. आणि बघा मध्ये खालच्या साईडला असं पॉकेट तयार होतं, तर तिथे तुम्ही एका साईडला तो ब्लाऊज ठेवून द्यायचा आणि एक साईड रिकामी राहते बघा, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते. तर ती साईड अशी वरती त्याच्यावर फोल्ड करून अशी छान अशी घडी करून घ्यायची. तर आता तुम्ही इथे बघू शकाल की साडीचे दोन्ही काठ आतमध्ये व्यवस्थित सेपमध्ये राहिलेले. त्याचबरोबर तुमचा जो साडीचा ब्लाऊज आहे तो देखील याच्यामध्ये राहिला. तुम्ही पेटीकोटसुद्धा ठेवू शकता यात. आता त्यानंतरची पुढची तिसरी घडी आहे ती बघा मी तुम्हाला इथे दाखवते. तर आपल्याकडे अशा ब्रॉड काठाच्या आणि हेवी काठाच्या अशा साड्या असतात. आणि बघा आजकाल त्याची फॅशनच आहे, प्रत्येक साडीला काठ असे हेवीच असतात. आणि आपली सगळ्यात पहिली म्हणजे प्रायोरिटी अशी असते, साडी जर आपल्याला व्यवस्थित ठेवायची असेल तर काठ पण साडीचे छान असे मेंटेन ठेवावे लागतात. तर त्यासाठी साडींच्या घड्या व्यवस्थित करणे आवश्यक आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्यासारखी बघा इथे साडीची फोल्ड आपल्याला करून घ्यायची. आणि जे काठ आहेत ते समोरासमोर असे साडीचे आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचे. कुठेही काठ चुरगळणार नाहीत, फोल्ड होणार नाहीत याची काळजी घ्यायची. कारण काठ जर फोल्ड झाले तर ते साडी नेसताना परत आपल्याला व्यवस्थित सेट करता येत नाहीत. आता अशा प्रकारे तुम्ही जी साडी बघताय तर ती आपण फोल्ड करायची आहे. समोर एक पॉकेट तयार झालेलं आहे, तर त्या पॉकेटमध्ये उरलेली जी साडी आहे समोरच्या साईडला ती आपल्याला घालून घ्यायची. म्हणजे साडी एकदम फिट्ट अशी व्यवस्थित सेट होते. बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर घडी तयार झाली. ही घडी जरी कपाटातून खाली पडली किंवा आपल्या हातातून तरी ती निघत नाही. आणि आता मध्ये त्याच्या जे पॉकेट तयार झालेलं आहे तर तिथे तुम्ही तुमचा ब्लाऊज हा व्यवस्थित ठेवू शकता. म्हणजे बघा आपण जेव्हा साडी घालतो तेव्हा ब्लाऊज जर दुसऱ्या ठिकाणी ठेवला तर तो इकडे तिकडे असेल तर आपल्याला शोधावा लागतो, त्याच्यामध्ये मग बराच वेळ आपला जातो. त्यापेक्षा अशा घड्यांमध्ये साडी व्यवस्थित ब्लाऊज सेट करून ठेवली तर पटकन आपल्याला वेअर करता येते. आता त्यानंतरची पुढची घडी मी तुम्हाला दाखवते. तर ही जी साडी आहे ती तर एकदम सॉफ्ट आहे आणि त्याचे जे काठ आहेत तर ते एकदम डेलिकेट आहेत. एखादा जरी कुठे धागा निघाला तर पूर्ण काठाचा धागा निघतो. तर त्यामुळे ह्या काठांचं व्यवस्थित असं सेफ ठेवण्यासाठी साडीच्या मी तुम्हाला ही घडी जी आहे ती दाखवत आहे. तर दोन्ही बाजूनी आपल्याला काठ अशा आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचे आणि फोल्ड व्यवस्थित करून साडी सेट करायची. काठ चुरगळणार नाही याची तुम्ही अवश्य काळजी घ्या. आता त्यानंतर दुसरा एक फोल्ड असा व्यवस्थित मारून घ्यायचा. त्यानंतर बघा समोरचा फोल्ड आहे तो सेम असाच ठेवून द्यायचा. एकाच साईडून साडीची फोल्ड अशा 3 प्रकारे आपण मारून घ्यायचा. आता बघा पुढे असे 3 फोल्ड आणि या साईडचा असा हा एक फोल्ड, अशा प्रकारे आपण साडी फोल्ड करायची आहे. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने दाखवते. आता बघा कुठेही वरती तुम्हाला काठ आलेला दिसत नाही. आणि यामुळे आपल्या साड्यांचे जे काठ असतात तर या घडीमुळे अगदी सेफ राहतात. तर अशा प्रकारे काठ सेफ ठेवण्यासाठी जी साडीची घडी आहे तर ही अशा पद्धतीत. आता पुढे बघा आपण कुठे ट्रॅव्हलिंगला वगैरे निघालो असो, आपल्या बॅगमध्ये जागा कमी असते, तर त्यावेळेस अशा प्रकारे एकदम छोटी अशी आपण साडीची घडी करू शकतो. तर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. तर त्या प्रकारे असा एक फोल्ड मारायचा छोटा काठाच्या साईडून वरतून आणि साडी आपल्याला उलटी करायची. उलटी केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे समोरासमोर 2 असे साडीचे फोल्ड करून घ्यायचे. बघा मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखवते. असा मोठा एक फोल्ड नाही झाला पाहिजे, समोरासमोर असे छोटे छोटे 2 फोल्ड करायचे. आता ही साडी मी ड्राय क्लिनिंग करून आणलेली होती, तर त्या घड्या घातलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला त्या घड्या एकावर एक अशा दिसत आहेत. तर बघा आता समोर मी
जे साडीचे फोल्ड करून घेतले होते त्याच्यावरती बरोबर साडी अशी घडीमध्ये सेट करून घेतली, काठ वगैरे व्यवस्थित केले. आता अशा प्रकारे आपल्याला एकदम छोटी छोटी अशी घडी घालायची आहे साडीची. बघा, अशी मोठी घडी घालू नका. मी तुम्हाला घालून दाखवली तरीही परत मी तुम्हाला दाखवण्यासाठी उलगडली. आणि अशा पद्धतीत एकदम छोटी छोटी अशा घड्या घालत तुम्ही या काठावरती ही साडी पूर्णपणे घडी घालत आणायची. बघा, अगदी एक वीत एवढं होईल एवढी साडीची ही घडी झालेली आहे. आणि आपल्याला ट्रॅव्हलिंगला बॅकपॅकिंग करताना ही घडी अतिशय छान आणि सोपी असते. त्यामुळे आपल्याला जागा पण कमी लागते आणि साडी व्यवस्थित बसते. तर बघा, अशा प्रकारे मी तुम्हाला साड्यांचे काठ सेफ राहण्यासाठी घड्या दाखवल्या. त्यानंतर ट्रॅव्हलिंगसाठी छोटी घडी कशी करावी, त्यानंतर आपल्या साडीमध्ये पेटीकोट ब्लाऊज राहील अशा पद्धतीने साडीची घडी कशी करायची. त्यानंतर पॉकेट घडी म्हणजे हीच बघा कशी, म्हणजे साडी जरी कपाटातून पडली तरी अजिबात या घड्या ज्या साडीच्या आहेत त्या निघत नाहीत, आहे अशा साड्या राहतात. आणि मेन म्हणजे वेळेवर आपल्याला आपल्या साडीवरचा ब्लाऊज पेटीकोट हा अगदी सहजपणे मिळून जातो. आणि आपण एवढ्या कॉस्टली हेवी ज्या साड्या घेतो तर त्या आपल्याला वेअर करताना अगदी सगळे व्यवस्थित जिथल्या तिथे भेटतात आणि त्यांचे मेंटेन ठेवण्याची सुद्धा आपल्याला जास्त गरज पडत नाही, जर अशी सवय आपण ठेवली. अशा पद्धतीने जर साड्यांच्या घड्या जर घातल्या तर बघा, आता सगळ्या साड्यांच्या घड्या माझ्या इथे छान अशा 4 ते 5 प्रकारे घालून झालेल्या आहेत. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जाता जाता व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय, कुठल्या राज्यातून पाहताय, कोणत्या ठिकाणावरून पाहताय हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की त्याचे अभिप्राय द्या. तर बघा, ह्या अशा प्रकारे आजचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला. चला तर व्हिडिओचा इथे एंड करते. सर्वांना बाय बाय. उद्या पुन्हा भेटू.